आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी नांदेड उत्तर मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली असून भरपूर निधी नांदेड उत्तरच्या विकासासाठी खेचून आणला आहे। नांदेड मनपा प्रभाग क्रमांक 2 हद्दीतील लक्ष्मीनारायण नगर, गेट क्रमांक 1 व 2, पालदेवार नगर, आशीर्वाद नगर, सुरुदे नगर, अभिजित नगर, सह्याद्री नगर इथे गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या। आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी याकडे लक्ष देऊन सीसी रस्त्याचे बांधकाम केले। याच रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दिनांक 6 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते। याच लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार बालाजीराव कल्याणकर यांचा या भागातील नागरिकांनी सत्कार केला। यावेळी गंगाधर बोडरे, मंगेश कदम, धमा कदमसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तरोडा बुजुर्ग भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। नवरात्र दिन निमित्ताने सर्वात प्रथम मी सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो। आज चांगला दिवस हे करून आज तरोडा भागातील काही लोकार्पण रस्त्याचे कामाचे उद्घाटन झालेले आहे आणि संध्याकाळी 6 वाजता तसंच सह्याद्री नगर या भागातील काही रस्त्याचे लोकार्पण सोहळा झाले। तसेच आशीर्वाद नगर या भागातील अभिजित नगर, सूर्यानगर, लक्ष्मीनारायण नगर, गेट नंबर 1, गेट नंबर 2 असे काही बरेच काही तसेच BNC कॉलनीचे सुद्धा रस्त्याचे लोकार्पण रस्त्याचे केलेले आहेत। आणि सांगायच्यापर्यंत तरोडा भाग एक 2009ला ग्रामपंचायत असताना नंतर महापालिकेत गेला। त्याच्यानंतर बरंच काही विकास अधुरा राहिलता। बरेच काही लोक या चिखलामध्येच वावरत होते। चिखलाच्या बाहेर काढण्यासाठी या जनतेने मला आमदार केलं। मला जनतेचं कौतुक वाटते आणि अभिनंदन करावं वाटते की माझ्यासारख्या सामान्य माणसाला शेतकऱ्याच्या मुलाला पुत्राला आज आमदार केलं आणि मी या जनतेचं ऋण फेडण्यासाठी या भागाचा कायापलट, या भागाची रस्ते कोणताच रस्ता सोडलेला नाही। जवळपास 70% या तरोडा भागातील रस्ते झालेले आहेत। नांदेड उत्तर मतदारसंघातील जवळपास बरेच अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते सुद्धा झालेले आहेत। मला सांगायचं म्हणजे आता आचारसंहिता 5-6 दिवसात लागणार आहे। असे काही बरेच लोकार्पण सोहळा रस्त्याची राहिलेले आहेत। काही नाल्याची कामं, काही रस्त्याचे, काही सभागृहाचे, तसे बुद्धविहारचे, काही मस्जिदच्या समोरचे रस्ते, असे काही खूप रस्ते आहेत लोकार्पण सोहळा करायचे। तसेच आपल्याला येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला काही दिवसात लवकरात लवकर रस्त्याचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा करायचे आहेत। त्या निमित्ताने जनतेनं जे मला विश्वास टाकलं, एकदम 5 वर्षे माझ्यावर विश्वास ठेवला, कारण विश्वास ठेवण्यात मी जनतेचा विश्वास जाऊ देणार नाही यासाठी या नांदेड उत्तर मतदारसंघाचा कायापलट करून टाकलेला आहे। येणाऱ्या काळात राहिलेले अर्धवट जे 70% कामं झालीत, बाकी राहिले 30% राहिलेले आपल्याला पुढच्या या येणाऱ्या काळामध्ये करायचे आहेत। हे माझं जनतेला शब्द देतो, वचन देतो। तुम्हाला माहिती मी शब्द देत नाही, वचन देत नाही। मला जर 100% जर करायचं असेल तरच शब्द देत असतो, नाही तर होत नाही म्हणतो, सरळ सांगत असतो। माझा एक स्वभाव आहे। मी एक सामान्याचा आमदार आहे। सामान्य जनतेने मला सामान्य म्हणूनच निवडून दिलेलं आहे आणि मी सामान्यासारखाच राहील। येणाऱ्या काळात सुद्धा सामान्यासारखाच विकास करील जनतेचा, या निमित्ताने सांगतो आणि सरळ जनतेचं या निमित्ताने कौतुक करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। आज या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये रस्ते, नाल्या, ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, अतिशय म्हणजे मेन रोड्स, शिव रोड, अतिशय मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी या तरोड्याच्या विकासासाठी खेचून आणलेला आहे। नांदेड उत्तर मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणलेला आहे। त्यामुळेच आज आम्ही दुपारपासून म्हणजे उद्घाटन कार्यक्रमाचे, लोकार्पण सोहळे आमचे म्हणजे चालूच आहेत। आज एवढे आम्ही म्हणजे त्यांनी निधी आणलेला आहे की आम्ही अक्षरशः त्या रस्त्याच्या उद्घाटनाला नारळ फोडून आमच्या हाताचे म्हणजे आमच्या बोटायला मारायला लागलेले आहेत। म्हणजे एवढं त्यांनी विकास निधी आणलेला आहे। निश्चितच त्यांच्यासारखा सामान्याचा आमदार, तसे सामान्याचे मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्री म्हणतात मी सामान्याचा मुख्यमंत्री आहे, जनतेचा मुख्यमंत्री आहे। त्याप्रमाणेच बालाजी कल्याणकर हे सामान्याचे आणि जनतेचे आमदार आहेत आणि निश्चितच ते विकास कामाबरोबर जनतेच्या सुखादुखात, अडीअडचणीत सहभागी होतात। त्यामुळे ते आणखीनच जास्त लोकप्रिय आहेत। त्यामुळे आताच इतका मोठा कार्यक्रम इथे झाला आणि त्यांना पण आता त्या आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एवढे वयोवृद्ध एक सिनियर सेवानिवृत्त अधिकारी होते। जसं शिक्षक रत्न पुरस्कार असतो तसं आदर्श आमदार पुरस्कार
मुख्यमंत्री साहेबांनी द्यावा आणि त्याची मागणी ते करणार आहेत 10 तारीखला मुख्यमंत्री साहेबाकडे. आणि आदर्श आमदार कसा असावा तर बालाजी कल्याणकर साहेबासारखा असावा. यामुळे आदर्श आमदार पुरस्कार मिळाला पाहिजे या मताचा मी बी आहे. आणि कल्याणकर साहेब निश्चितच पुन्हा बी भरघोस मताने निवडून येतील आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात दिसतील एवढे मी आपणास ग्वाही देतो.